श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या सोमवारी रात्री 12 वाजता मोठा धमाका होणार. मेष राशीचे नशीब पालटणारे लोक मागे मागे धावणार आहे आणि येणाऱ्या आठवड्यात ह्या 3 चुका केल्या तर तुम्ही महागात पडताल मित्रांनो. कधी कधी शांतता ही एका भयंकर वादळाची नांदी असते. जर गेल्या काही दिवसापासून तुमची रात्र चिंतेत जात असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला असेल, मेहनतीचे फळ न मिळता लोक तुम्हाला ताने मारत असतील आणि अचानक उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांनी तुम्हाला घेरलं असेल, तर हा व्हिडिओ निसर्गाचा थेट संदेश आहे. येणाऱ्या सोमवारी मध्यरात्री ग्रहाची चाल अदलाबदल होत असून असा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली ज्योतिषीय ग्रहयोग बनत आहे, जो नशिबाचे बंधदार एका झटक्यात उघडून टाकणार आहे. देवांनो, देवगुरु बृहस्पती आणि मंगळाच्या शुभ प्रभावाने मेष राशीचे नशीब रातोरात 360 अंशात फिरणार आहे. ज्यांनी आजवर तुम्हाला कमजोर समजलं तेच लोक आता तुमच्या मागे मागे फिरून तुमच्या पायाशी येऊन उभे राहतील. पण लक्षात ठेवा, हे दिवस जितके भाग्याचे आहेत तितकेच ते एका भयंकर धोक्याचे सुद्धा आहेत. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. घाई गडबडीत व्हिडिओ स्किप केला तर येणाऱ्या आठवड्यात नकळत होणाऱ्या 3 भयंकर चुका तुम्हाला कधीही भरून न निघणाऱ्या मोठ्या संकटात टाकू शकतात. वक्री शनीची कडक नजर थेट तुमच्या धनभावावर आहे, त्यामुळे गुरुचा हा सुवर्ण काळ तुमच्यासाठी वरदान ठरणार की एका चुकीमुळे सर्व काही गमावून बसण्याची वेळ येणार. हे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. एक दोन नव्हे तर पूर्ण 5 मोठे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आणि ते मिळवण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत समजून घेणं अत्यंत अनिवार्य आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या सोमवारी होणारी ग्रहाची चाल अदलाबदल सामान्य नसून धनलक्ष्मी योगाचा थेट संकेत आहे. देवगुरु बृहस्पती उदित होताच त्यांच्या प्रचंड ऊर्जेचा प्रभाव तुमच्या कर्म आणि लाभ भावावर एकाच वेळी पडणार आहे. गेल्या काही दिवसापासून सूर्याच्या तेजामुळे गुरुग्रहाची ताकद दबली गेली होती, त्यामुळे पैसा अचानक अडकत होता आणि कामात अडथळे येत होते. पण सोमवारी ग्रहाची चाल अदलाबदल होताच बनणारा हा शुभ ग्रहयोग तुमच्या नशिबाची बंधदारे एका फटक्यात उघडणार आहे. अडकलेली रक्कम आणि न मिळणारे पेमेंट थेट तुमच्या बँक खात्यात येईल. जर तुमचा पैसा एखाद्या क्लायंटकडे, नातेवाईकाकडे किंवा सरकारी कामात अडकला असेल, तर येत्या काही दिवसात समोरील व्यक्ती स्वतःहून पैसे परत करायला येईल. व्याजाच्या आणि कर्जाच्या हप्त्यातून बाहेर पडण्यासाठी देवगुरु तुम्हाला अचानक इन्कमचा नवीन सोर्स दाखवतील. हा असा काळ असेल जिथे 1 रुपया गुंतवाल तिथे 10 रुपयाचा फायदा दिसेल. पण थांबा, इथेच खरी मेख आहे. धनभावावर आधीपासूनच वक्री शनीची तिरकी दृष्टी आहे. या काळात लालची देऊन किंवा कोणाच्या सांगण्यावरून जुगार, लॉटरी किंवा विचार केल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली तर आलेला पैसा क्षणात गायब होऊ शकतो. हा पैशाचा पाऊस नक्की कोणासाठी आणि कधी पडणार याची 1 तासाची गुप्त वेळ मी पुढे सांगणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही शुभ चाल अदलाबदल तुमच्या आयुष्यात सुवर्ण सर्व सुख योग निर्माण करत आहे. हा काळ केवळ परदेश प्रवासासाठीच नाही, तर घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात आनंदाची उधळण करणारा ठरेल. विसाचे काम अडकले असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा परदेशी क्लायंटशी संबंधित व्यवसाय असेल, तर अचानक मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळून उत्पन्नाचा नवा मार्ग उघडेल. कौटुंबिक तणाव संपून घरात पुन्हा हसते खेळते वातावरण निर्माण होईल. सुख शांती. विवाहित महिलांच्या आयुष्यात पतीचे पूर्ण प्रेम आणि सहकार्य लाभेल. सासरच्या मंडळीसोबत असणारे गैरसमज दूर होऊन मान सन्मान वाढेल. ज्यांचे लग्न जमत नव्हते त्यांच्यासाठी श्रीमंत घराण्यातून स्थळ येण्याचे प्रबळ योग आहेत. घरातील वृद्धाचे आरोग्य सुधारेल आणि नातवंडाकडून गोड बातमी ऐकायला मिळाल्याने मन प्रसन्न राहील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या
तरुणांना सहजरित्या संधी मिळेल. तसेच नवीन प्रोजेक्ट्स किंवा करिअरच्या सुरुवातीलाच उत्तम यश मिळाल्याने आत्मविश्वास द्विगुणित होईल. वय वर्ष 30 ते 40 दरम्यान असलेल्या मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल. संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर पुत्र कन्या लाभाची शुभ बातमी घरात गुंजू शकते. या व्यतिरिक्त स्वतःच्या हक्काचे नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्याचे स्वप्न याच काळात पूर्ण होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, सोमवारी होणारी ग्रहाची ही चाल अदलाबदल तुमच्या आरोग्यासाठी संजीवनी बुटी ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून शारीरिक आणि मानसिक त्रास वाढला होता. विनाकारण डोकेदुखी, छातीत अस्वस्थता किंवा प्रचंड थकवा या समस्यांनी तुम्हाला त्रस्त केले होते. पण येणाऱ्या सोमवारी ग्रहाची अदलाबदल होताच बनणारा आरोग्य सुखयोग तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकून देईल. वर्षानुवर्षे चालणारे जुने आजार आता बाहेर जातील. गंभीर आजाराने त्रस्त असाल आणि औषधाचा फरक पडत नसेल तर योग्य डॉक्टर आणि औषधोपचार मिळाल्याचे रस्ते खुले होतील. शरीरातील आळस नाहीसा होऊन एक वेगळीच ऊर्जा सळसळेल. मानसिक तणाव दूर होऊन मन शांत राहील, ज्यामुळे दैनंदिन कामात दुप्पट गतीने यश मिळेल. मात्र एका गोष्टीबाबत निष्काळजीपणा भारी पडू शकतो. शनीचा प्रभाव अजूनही कायम असल्याने जिमला जाणारे किंवा खेळाडू यांची स्नायू ताणले जाणे आणि दुखापतीपासून सावध राहावे. वाहनाचा वेग मर्यादित ठेवा आणि घाईघाईत कोणतेही काम करू नका. हा लहानसा नियम पाळला तर ग्रहाची दिव्य ऊर्जा तुम्हाला निरोगी आणि फिट ठेवेल. प्रमोशन, पगारवाढ आणि इच्छित स्थलांतराचे वेगाने योग आहेत. प्रमोशनची वाट पाहत असाल किंवा ट्रान्सफरचा प्रयत्न करत असाल तर सगळे अडथळे दूर होतील. नोकरी शोधणाऱ्यांना मोठ्या कंपन्यांकडून कॉल येऊ शकतात. ज्या सहकाऱ्यांनी तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थाने रचली होती, आता तेच लोक तुमच्या पुढे मान झुकवतील आणि सल्ले मागण्यासाठी मागे मागे फिरतील. पण ही एक चूक केली तर संपूर्ण करिअर धोक्यात येऊ शकतं. या काळात अति अहंकारात येऊन किंवा रागाच्या भरात आई वडील, पाठीराखे किंवा वरिष्ठांचा अनादर मुळीच करू नका. कोणाविषयी अपशब्द बोलल्यास किंवा गर्वाने वागल्यास गुरुचा हा शुभ प्रभाव नष्ट होऊ शकतो. त्यामुळे मिळालेल्या यशातही नम्रता ठेवा. एकीकडे गुरु आणि मंगळ नशिबाचे बंद दरवाजे उघडत आहेत तर दुसरीकडे वक्री शनी तुमच्यावर कडक नजर ठेवून आहे. शनिदेव सध्या वक्री चालीने भ्रमण करत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा दोन मोठे ग्रह एकाच वेळी सक्रिय असतात तेव्हा थोडीशी चूक सुद्धा मोठे नुकसान करू शकते. पुढील 138 दिवस शनीची ही वक्री दृष्टी तुम्हाला पारखणार आहे. त्यामुळे शुभ प्रभावाचा पूर्ण लाभ हवा असेल तर खालील 3 मोठ्या चुका तात्काळ टाळा. त्यामध्ये नंबर 1 आहे मालमत्ता आणि पैशाच्या व्यवहारात डोळे झाकून सही करू नका मित्रांनो. आणि दुसरी चूक आहे वाणीचा कर्कशपणा आणि नात्यामधील अहंकार बाजूला ठेवा. तिसरी चूक म्हणजे गुप्तता पाळा. स्वतःचे टॅलेंट आणि प्लॅन्स कुणालाही सांगू नका. तर मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाची पूर्ण ताकद मिळवण्यासाठी आणि वक्री शनीचे वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी हा एक सोपा उपाय नक्की करा. दर गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या तांब्यात थोडे शुद्ध पाणी घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि एक पिवळे फूल टाका. हे जल बृहस्पती नमः या मंत्राचा 11 वेळा जप करत भगवान विष्णूंना किंवा केळीच्या झाडाला अर्पण करा. हा अत्यंत सोपा उपाय तुमच्या कुंडलीतील ग्रहांना इतके मजबूत करेल की नशिबाची दारं आपोआप उघडतील. मित्रांनो, येणाऱ्या सोमवारी मेष राशीच्या आयुष्यात येणारा हा सुवर्णकाळ नक्कीच तुमचे जीवन बदलणारा ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या माहितीचा थोडा जरी फायदा वाटला असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. देवगुरूचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने बृहस्पती नमः टाईप करा. तसेच तुम्हाला आरोग्याची किंवा पैशाची काय समस्या आहे ते कमेंटमध्ये सांगा. आम्ही नक्की मार्गदर्शन करू. अशाच अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबा. तुम्हा सर्वांचे येणारे दिवस आनंदीमय आणि समृद्धीचे जावोत हीच प्रार्थना. धन्यवाद.